कसं पाहताय? आम्ही विकासामध्ये कुठलंही राजकारण पक्षीय राजकारण कधी आणलं नाही आणि विकासामध्ये आणणारही नाही. कारण शेवटी लोकप्रतिनिधी जे आहेत हे लोकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासंदर्भात डीपीडीसीमध्ये प्रश्न मांडत असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रश्नांना न्याय देणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडतो. आजच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये 2026-27चं जे आर्थिक बजेट आहे त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याचबरोबर अनेक विषयांवर चर्चा झालेली आहे. त्यामध्ये अतिक्रमण मुक्त मुंबई, झोपडपट्टी मुक्त मुंबई, SRA क्लस्टरला प्राधान्य देणं, त्याचबरोबर ज्या आपल्या शासकीय यंत्रणा आहेत त्यांना जेवीमध्ये घेणं आणि जेवीच्या माध्यमातून रखडलेले जे प्रकल्प आहेत त्यांना मार्गी लावणं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं देणं, खऱ्या अर्थाने आम्ही रमाबाई आंबेडकर नगरचा प्रकल्प 17,000 घरांचा SRA आणि MMRDA मिळून सुरू केलेला आहे, म्हणजे त्याला चालना दिलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये झोपडपट्टी मुक्त मुंबई, खड्डेमुक्त मुंबई, प्री मान्सून वर्क याच्यावर देखील चर्चा झाली. पावसाळ्यापूर्वी करण्याची कामं सर्व यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचा त्रास लोकांना होता कामा नये. पहिल्या फेजमधलं 31 मेपर्यंत सगळे कॉन्क्रीटचे रस्ते कंप्लीट होतील. दुसऱ्या फेजमधले देखील 90% कंप्लीट होतील आणि त्यामुळे जे तिसऱ्या फेजचं काम पावसाळ्यानंतर सुरू होईल आणि जे डांबरी रस्ते आहेत ते डांबरी रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत आणण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. नाले सफाईच्या बाबतीमध्ये देखील सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी पाणी वॉटरलॉगिंग होतं, पाणी साचतं, ते स्पॉट देखील माहिती आहेत आणि त्यामुळे तिथं देखील मोठ्या प्रमाणावर यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. होल्डिंग पॉन्ड आहेत ते देखील कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाणी साचून मुंबईकरांना त्रास होणार नाही या सर्व सूचना दिल्या. सर्व यंत्रणांनी त्याच्यामध्ये एक टीम बनून काम करावं अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर फेरीवाला मोकळे फुटपाथ हे लोकांसाठी चालण्यासाठी आहे आणि म्हणून महापालिका आयुक्तांना मी सांगितलेलं एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन हे सगळे फुटपाथ जे आहेत हे फुटपाथ लोकांना चालण्यासाठी असले पाहिजेत आणि हे फुटपाथ सुस्थितीत असले पाहिजेत, फुटपाथ सुरक्षित असले पाहिजे. यासाठी बजेटमध्ये एक वेगळी तरतूद करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून मुंबईतले सगळे फुटपाथ आपल्या मुंबईकरांना चालण्यासाठी मोकळे राहतील आणि सुरक्षित राहतील. या बाबतीमध्ये देखील निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे प्रदूषण मुक्त मुंबई, दादरचा शिवाजी पार्कचं प्रदूषणच्या बाबतीमध्ये IITची नेमणूक केलेली आहे. पण मुंबईतले संपूर्ण मुंबई प्रदूषण मुक्त झाली पाहिजे, प्रदूषण कमी झालं पाहिजे. यासाठी जे काही नॉर्म्स ठरवलेले आहेत त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे प्रभावीपणे केली पाहिजे अशा सूचना मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे खाजगी डेव्हलपर आहेत त्यांनी सगळ्या सूचना नियम पाळले पाहिजेत. मग स्प्रिंकलर असतील, त्याचबरोबर जे त्यांना इमारतीला नेट लावून ते सुरक्षित करणे किंवा धूळ मुक्त करणे, मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ती देखील आपण हे केलेलं आहे. आणि त्यामध्ये खाजगी डेव्हलपर आहेतच, परंतु ज्या शासकीय यंत्रणा काम करत आहेत, MMRD आहे, MSRDC आहे, BMC असेल, इतर जे काही प्रकल्प करतात त्यांना देखील ते लागू प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून प्रदूषणाची पातळी कमी होईल आणि त्याचा फायदा लोकांना होईल. बांगलादेशीचा मुद्दा आज उपस्थित केला. जे रखडलेले प्रकल्प जे आहेत त्याचा पुनर्विकास झाला पाहिजे, याला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याच्या सूचना ऑलरेडी आपण ती पॉलिसी केलेली आहे.
त्यामुळे SRAचं पण क्लस्टर केलं आहे आणि धोकादायक इमारतींचं देखील क्लस्टर केलेलं आहे. त्यामुळे क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मुंबईचा पुनर्विकास जो थांबला होता त्याला चालना देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर ड्रग फ्री मुंबई ही देखील केली पाहिजे आणि जे ड्रग ॲडिक्ट मुलं आहेत कोणी असतील त्यांचं रिहॅबिलिटेशन सेंटर प्रत्येक महापालिका काउन्सिलिंग सेंटर डी ॲडिक्शन सेंटर जे आहे ते प्रत्येक महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे महापालिका आयुक्त आणि शासकीय हॉस्पिटल ते देखील आपल्याला करतात. फेरीवाल्यांनी देखील या ठिकाणी त्यांची पॉलिसी ठरेपर्यंत कोर्टामध्ये मॅटर आहे ते नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारचा आपला व्यवसाय त्यांनी करावा. नागरिकांना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. त्या बाबतीत देखील प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर बांगलादेशींचा मुद्दा आलेला होता. बेकायदेशीर बांगलादेशी त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा विषय जो आहे वाहतूक कोंडीवर देखील उपाययोजना झाल्या पाहिजेत. या संदर्भात देखील सर्व यंत्रणांना सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे ते काम करतील आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची काळजी घेतील. त्याचबरोबर ज्या मुंबईमध्ये टॉयलेट ऑन व्हील पिंक टॉयलेट महिलांची जी काही गैरसोय होते ते स्पॉट आयडेंटिफाय करून मार्केट असेल इतर जी काही ठिकाणं आहेत रेल्वे स्टेशन्स असतील त्याच्या बाहेरचा परिसर असेल बस स्टॉप असतील इतर ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट ही सूचना दिल्या आहेत महापालिकांना आयुक्तांना आणि ते स्वच्छ असले पाहिजे अशा प्रकारच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. बाकी बेकायदेशीर बांगलादेशी जे काही लोक राहत आहेत घुसखोरी करून त्यांना तात्काळ शोधून काढणे या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणा यांना सूचना दिल्या. त्यांचे आधार कार्ड दिले असतील तर ते रद्द करणे, जी कागदपत्र दिली असतील तर ती त्यांनी मिळवली असतील तर ती सगळी रद्द करून बांगलादेशींना बाहेर काढणं या संदर्भातला देखील चर्चा आजच्या DPDची बैठकीमध्ये झालेल्या आहेत. या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः देखील गांभीर्याने ही बाब घेतलेली आहे आणि म्हणून बांगलादेशींना मुंबई महाराष्ट्रातून त्यांच्या बाहेर काढणे हद्दपार करणे हे देखील निर्णय हा झालेला आहे. सर तुम्ही एक महत्त्वाची सूचना केलेली आहे की जे आजार जे आहेत जे शासकीय योजनेत बसत नाही तर त्यांना कुठेतरी सामावून घेण्यासंदर्भात तुम्ही देखील काही सूचना केलेल्या आहेत. ते नेमकं काय आणि ते कधी पण करू काही बदल त्या महात्मा फुले आरोग्य योजना असेल महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये जे काही आजार आता एन्जिओग्राफी आहे त्याचबरोबर हार्टचे जे स्टेंट आहेत त्याचबरोबर काही आपल्या ऑर्थोपेडिक सर्जरी आहेत ऑर्थोपेडिक सर्जरी आहे तर त्याच्यामध्ये बसत नाही आहे. तर त्यामुळे त्यांना नागरिकांना ज्या आपल्या रुग्णांना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया आहेत तर त्या महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये त्या कव्हर कराव्या अशा प्रकारच्या सूचना मी सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे त्यांना देणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना फायदा होईल. त्याचबरोबर मी एकदा केम हॉस्पिटलमध्ये सरप्राईज व्हिजिट केली होती. त्यावेळेस काही लोकांनी औषधं आम्हाला विकत आणावी लागतात अशा प्रकारच्या तक्रारी आणि विनंती केली होती. तर झिरो प्रिस्क्रिप्शन हे निर्देश मी दिले होते. आयुक्तांनी आज महापालिका आयुक्तांनी मला सांगितलं 80-85% हॉस्पिटलमध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन आहे. औषधाला पैसे द्यावे लागत नाहीत. अजून एक 15-20% हॉस्पिटलमध्ये ती यंत्रणा कार्यान्वित होईल आणि 100% औषधं रुग्णांना त्यामध्ये मोफत मिळतील. आपल्या दवाखान्यामध्ये देखील औषधं मोफत मिळाली पाहिजेत या संदर्भात देखील मागणी झाली.
ती देखील पूर्ण या ठिकाणी राजकीय प्रश्न आहे हा, त्यांनी मेनोपॉल आपल्या दवाखान्यामध्ये मेनोपॉल क्लिनिक सुरू करावी अशा प्रकारची सूचना झाली. तर मी मुंबई आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत, त्याप्रमाणे त्या देखील सूचना अंमलात येतील आणि लोकांना ते तर तपासणार. जो ठाकरे गट मुंबईमध्ये मराठी महापौर बसावा आणि यासाठी आग्रह धरत होता. दुसरं इतर बाकी मुंबईचे जे विषय होते या संदर्भात या मराठी भवन हा एक मध्ये महत्त्वाचा विषय मराठी भवनाचं काम जे आहे ते देखील युद्धपातळीवर जोरात आपण करू, त्या देखील सूचना दिलेल्या आहेत. सर ज्या मुंबईमध्ये ठाकरे गट मराठी महापौर बसावा यासाठी आग्रह करत होता तेच कुठेतरी आता परभणीमध्ये आज बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.